मोसादच्या नजरेतून फरडो सुटलं असेल असं मानण्याचं काहीच कारण नाही आहे. फरडो हे पर्वतराजींमध्ये असल्यामुळे मोसादच्या लक्षात आलं नसेल, तिथे काय चालतं आहे याची त्यांना माहिती नसेल, हे दूरपर्यंत शक्य नाही आहे. भौगोलिक परिस्थितीमुळे फरडोच्या अणुसंशोधन केंद्राला नैसर्गिक सुरक्षा लाभली होती ही बाब तर उघडच आहे. ते अत्यंत खडकाळ्याच्या पर्वतराजींमध्ये होतं, शिवाय जमिनीच्या खाली 80 ते 90 मीटर खोल असलेल्या बंकरमध्ये होतं. त्यामुळे हे कदाचित नष्ट करणं इस्रायलला शक्य झालं नाही. हे नष्ट करण्यासाठी ज्या प्रकारचे बॉम्ब किंवा क्षेपणास्त्र लागतात ती कदाचित आज इस्रायलकडे उपलब्ध नसतील आणि त्याच्यामुळे हे नष्ट झालं नाही. प्रश्न अनेक आहेत. कदाचित असंही असू शकेल की बाकीची जी अणुसंशोधन केंद्र होती त्याच्या तुलनेमध्ये हे कमी महत्त्वाचं असेल असं इस्रायलला वाटलं असेल आणि त्याच्यामुळे याच्याकडे दुर्लक्ष करण्यात आलं. कदाचित आज हे नष्ट करणं हे इस्रायलच्या अजेंड्यावर नसेल, कदाचित ते आज रात्री नष्ट करण्यात येईल. शक्यता कोणतीही आहे, कारण इस्रायलने हे जे ऑपरेशन रायझिंग लायन राबवलेलं आहे ते अजून संपलेलं नाही आहे.